आले। एका बाजूला जर पाहायला गेलं तर युवा देवरुखचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला एक स्पोर्ट्स वरवडे संघ, या दोन्ही मातबर संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते। आणि सलामीची जोडी मयूर मासाळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि त्याच्या साथीला योगेश चव्हाण, एक युवा स्टार खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेमध्ये, तो देखील आहे। चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि त्याच्याच विरोधात या आधीच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त नाव अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू फुल टॉसचा वापर केलाय, थोडस उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय, अतिरिक्त धावेने इथे मात्र सुरुवात होते। सुरुवात एक्स्ट्रा धावेने केली अवधूत पाटीलने। ही मॅच महत्वाची आहे, प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर नॉकआउट स्वरूपाच्या मॅच आहेत आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची। या चेंडूवरती देखील अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावा लागतील, कारण का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मगाशी देखील मगाची धावसंख्येचा जर विचार केला, मगाशी 51 धावा बनवल्या गेल्या, परंतु बाकीच्या मॅच मध्ये आपण विचार केला तर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली होती, 30च्या आतमध्ये ठेवली गेली आहे, म्हणजे इथे धावांना इम्पॉर्टंट दिलं गेलं। पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी हा थोडंसं लिव्ह केलं असतं तर कदाचित एक्स्ट्रा धाव देखील मिळाली असती, परंतु कुठेतरी छेडछाडी करण्याचा प्रयत्न टॅप केला गेला आणि त्यानंतर इथे कव्हर्सला फटका केला गेला। सिंगल धाव फलकावरती ऍड होते, सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 3 धावा धाव फलकावरती लागलेत, एक चेंडू झाले 3 धावा आलेत आणि मयूर मासा देखील तेच सांगतायत आपल्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू अजून देखील आहेत आणि या 5 चेंडूवरती सिंगल डबल धावा आल्या तर एक 7 ते 8 धावा आपण बनवू शकतो आणि याच सरासरीने बॅटिंग केली तर चांगलं टोटल उभं राहणार आहे। ओहो, चांगला चेंडू, या चेंडूवरती ड्राय करण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंटला इथे मात्र फटका केलाय, सिंगल धाव फलकावरती ऍड होते। जी रणनीती आहे आणि त्या रणनीतीनुसार बॅटिंग केली जाते। अवधूत पाटील इथे मात्र त्या एक्स्ट्रा धावा ज्या बहाल केल्या त्या धावांवरती कंट्रोल आणावं लागेल, त्या धावा कुठेतरी त्या धावांची भरपाई करावी लागेल। धावसंख्या आतापर्यंत 4 धावा, 2 चेंडू झालेत आणि या 2 चेंडूमध्ये 4 धावा। ओहो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या मैदानावरती अंदाज येत नाहीये फलंदाजांना। या आधीचा चेंडू जर पाहायला गेलं तर पॅरल समांतर आपल्याला पाहायला मिळाले, या चेंडूवरती हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळाला। अवधूत पाटीलच्या माध्यमातून राईज केला गेलाय, जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल अवधूत पाटील ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत। हो, चांगला चेंडू, अजून एक पहा, त्या एक्स्ट्रा धावांची भरपाई त्याने देखील केली आहे। 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्या, जबरदस्त गोलंदाजी। सातत्याने जर पाहायला गेलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजेच फलंदाजाला कुठेतरी अतिरिक्त एफर्ट दाखवण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्यानुसार इथे मात्र गोलंदाजी देखील होती। शफलून केण्याचा प्रयत्न, थोडंसं जर पाहायला गेलं तर संघर्ष करताना पाहायला मिळाले आणि याच संघर्षातून आला एक खराब फटका, नतीजा विकेट। अवधूत पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट। मयूर मासाळ बॅक टू द पॅव्हलियन। पहिले षटक 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूवरती धावा जमवल्या गेलेत, आतापर्यंत 4 धावा, 1 विकेट आली। मयूर मासाळ इथे मात्र माघारी परतलेत, मॅन फ्रॉम काटेवाडी, आणि त्याला इथे मात्र लवकर माघारी परतावं लागले। अवधूत पाटीलचा एक चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूवरती एक खराब फटका केला गेला, नतीजा विकेट आली। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना इथे 4 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत, विकेट आली पहिली। आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मयूर कुंभार, मॅन फ्रॉम सातारा, साताऱ्याचा कंदी पेढा आज घेऊन आलाय हा मैदानाच्या आतमध्ये। ओहो, अप्रतिम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, याची खूबसूरता मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर फलंदाजाच्या वरती देखील पाहायला मिळाले। जबरदस्त चेंडू, पहिल्या षटकाचा केस संपुष्टात आलाय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा बनवले गेलेत, 4 धावा, एक डीजेचं सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे।
मार्कवरती सुशील बुर्ले जबरदस्त गोलंदाजी, सातत्यपूर्ण कामगिरी आणि याच कामगिरीच्या जोरावरती सध्याच्या घडीला नाव चर्चेमध्ये सुशील विद्याधर बुर्ले. एक जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात जर पाहायला गेली तर लेदर बॉल क्रिकेट पासून, परंतु मागील 2 वर्षामध्ये ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले ते काबिल तारीफ आहे. वेगाचा शेवट, चांगली एक्सप्रेस आली आणि एक्सप्रेसने इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला अचूकतेने आणि योगेश चव्हाणची खेळ संपुष्टात. आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडू व्हायला गेला आणि त्याच चेंडूचं उत्तर नव्हतं, थोडंसं शॉर्ट सिलेक्शन खराब आणि त्याचमुळे इथे विकेट देखील आले. आणि विकेट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं स्वाभाविकच आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय या देवरुख नगरीचा मिस्टर सेन्सिबल म्हणून ओळखला जाणारा खेळाडू बंडू जाधव, म्हणजे समी जाधव मैदानाच्या आतमध्ये तो देखील आला. कित्येक मैदान या पट्ट्यानं देखील गाजवलेत असा खेळाडू आहे. या संगमेश्वर तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू. ओहो, चांगला चेंडू, चतुर फलंदाज आहे आणि चातुर्य दाखवलं. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हलक्या हाताने पुश केले, सिंगल धावफलकावरती ऍड केले. धावसंख्येचं टोटल वाढलंय, 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ही मॅच एका बाजूला देऊळचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर चिपळूण परिसरातील संघ आहे एके स्पोर्ट्स वरवडे या नावाने आज संघ करतोय. आज संघाचा विचार केला तर गोळकोट परिसरातील हा संघ आहे. ओव्हर ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं ते दाखवलं जातंय. या मैदानावरती धावा कमी बनत आहेत तर अशा वेळेला आपल्या स्किलची टेस्ट होणार आहे आणि ते स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, सिंगल तोपर्यंत ऍड होते. धावसंख्येचं टोटल वाढतंय, 6 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. बंडू जाधव आणि त्याचबरोबर मयूर कुंभार या दोन्ही खेळाडूंना इथे एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती थोडासा वेगळ्या पद्धतीने हा फटका सजवला गेला. सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि वन बाउचा इशारा देखील पंचांनी दिलाय. बाउन्सरचा वापर इथे मात्र केला सुशील बुर्लेने, शोल्डरचा वापर केला आणि त्याचमुळे इथे सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल 7 धावा धाव फलकावरती 2 विकेट आलेत. बंडू जाधवच्या देखील चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतं. बंडू जाधव आणि त्याचबरोबर बाबू सुर्वे एक औलिया देखील आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सातत्याने जर पाहायला गेलं तर धावसंख्येला थोडंसं पुश केलं जातं. कोणीतरी म्हटलं देखील एव्हरीथिंग विल बी चेंज वन डे, सो एक्सेप्ट रियालिटी अँड मूव्ह ऑन. आपल्याला मूव्ह ऑन व्हावं लागेल. चला, इथे तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. थोडंसं ओव्हर स्टेप आहे का हे देखील पाहावं लागेल आणि ओव्हर स्टेप असेल तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा येतील आणि फ्रीटचा इशारा होईल. थँक्यू डी. इट्स तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. सिंगल आल्या, सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढेल. धावसंख्या आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 8 धावा. नाणेफेक जिंकली एके स्पोर्ट्स वरवडे संघाने आणि त्यानंतर घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्यांनी सांगितलं आम्हाला इथे मात्र रोखायचं अपोजिट संघाला. ओहो, वेगात टाकला एक्सप्रेस डिलिव्हरी. थोडंसं जर पाहायला गेलं तर लेंथ मागे खेचली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली गोलंदाजी पहा, सुशील बुर्लेची गोलंदाजी आपण पाहिली आहे. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे त्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. टप्प्यामध्ये व्हेरिएशन, गतीमध्ये व्हेरिएशन आणि म्हणूनच 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 9 धावा.
9 धावा 2 विकेट देखील आले. तर पहिल्या 12 चेंडूमध्ये वर्चस्व हे गोलंदाजाचं राहिलंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय फिरकीचा जादूगार बाबू सुर्वे म्हणजेच रिजवान सुर्वे. बाबू सुर्वे हे नावाने सातत्याने ओळखले जातात. रिजवान सुर्वे हे नाव कमी जणांना माहिती असेल. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर अंडरम क्रिकेटमध्ये या खेळाडूची बादशाहत राहिली. चिपळूण परिसरामध्ये सातत्याने अंडरम क्रिकेट आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये वर्चस्व. धीम्या गतीचा चेंडू टाकला त्याच्यावरती इथे पत्र प्रहार केला जातोय. थोडंसं स्लाइस केलं आणि त्यानंतर फटका चांगल्या रीतीने केला आणि 2 धावा त्या फलकावरती जोडले जातात. याच धावा आपल्याला बनवायचे, सिंगल डबल धावा आपल्याला बनवावे लागतील. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, सक्सेस इज नॉट अ लक, इट्स अ गेम्स ऑफ पेशन्स अँड हार्डवर्क. हा हार्डवर्कचा गेम आहे, हा पेशन्सचा गेम आहे. पेशन्स राखावं लागेल, हार्डवर्क आपल्याला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि ते हार्डवर्क दाखवत असताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. आणि म्हणूनच एक चांगली लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला देवरुख संघ आहे तर दुसऱ्या बाजूला AK स्पोर्ट्स वरवडे संघ आहे. हो, चांगला चेंडू अप्रतिम वळवलाय, अगदी जवळून वळवलाय आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड होत्या. ते डिक्लेअर झोन आहे आणि त्याचमुळे त्या डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अनिप रोमाने याच रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव, त्याने कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य केलं. हो, चांगला चेंडू अगदी जवळून वळवलाय, सुरेख चेंडू हाताळला जातोय. या चेंडूंना ओळखावं लागेल आणि त्यानुसार प्लॅनिंग करून आपल्याला त्यांचं उत्तर देखील शोधायचं आहे. उत्तर महत्वाचं आहे. प्रश्न पडलाय परंतु त्याचं उत्तर जवळ आहे. त्यासाठी आपल्याला आत्मविश्वासाने ते उत्तर शोधावं लागतील. बॅकफुटवरती जाऊन इथे पत्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटला इथे पत्र फटका केला, सिंगल आले. जर पाहायला गेलं तर बंडू जाधव चुका करतायत. तर बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु मी म्हणेन थोडंसं फ्रंटफुटवरती येऊन आपल्याला त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. बाबू सुर्वेची गोलंदाजी जर पाहायला गेली तर वळण घेणारी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बॅकफुटवरती जाताय म्हणजे चुका करताय. बाबू सुर्वेकडे तो शार्प टर्न आहे आणि म्हणूनच ती गोलंदाजी जर आपल्याला खेळायची असेल तर आपल्याला त्याला शफल येऊन खेळणं हे देखील त्याच्यावरचं उत्तर आहे. पहा, अशाच प्रकारे इथे मात्र बॅटिंग करायची आणि तेच सांगतात इथे मात्र मयूर कुंभार. अशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करायचे, शफल व्हायचं आहे आणि त्यानंतर स्टंप कव्हर करत असताना ते फटके सजवायचे आहे. एक चूक जर बाबू सुर्वेच्या माध्यमातून झाली तर त्याचा नतीजा हा षटकार देखील असणार आहे. परंतु बाबू सुर्वेकडे देखील चातुर्य आहे, बाबू सुर्वेकडे देखील ती अचूकता आहे आणि म्हणूनच धावसंख्येला रोखले. आडव्या बॅटने इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटका केला, सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहा, 3 षटकामध्ये बनवलेत आपण 15 धावा, 2 विकेट देखील आलेत. येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे ते नंतर यानंतरचं षटक पाहायचं. यानंतर मध्ये काय होतंय सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. डीजे चला स्पीडअप करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती जुनेद इसानी गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 50-50 ओव्हरचा स्पेशालिस्ट म्हणून तो देखील उभरकीस आलाय. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय, धीम्या गतीने टाकला. थोडंसं जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती आक्रमण करण्याचा पवित्र होता परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र बॅटचा फेस जो आहे तो थांबवला आणि सिंगल धाव फलकावरती ऍड केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्यानुसार इथे मात्र उत्तर शोधण्याचा प्रयत्न मयूर कुंभारचा राहिलाय आणि म्हणूनच 5 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी देखील बनवलेत. वेगवान चेंडू पहा, पहिला चेंडू धीम्या गतीचा होता परंतु त्यानंतर बंडू जाधव जशा प्रकारे इथे स्ट्राईक वरती आले, वेग वाढवला, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. गुडलिन स्पॉटचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी प्रभावी मारा केला जातोय, चांगली गोलंदाजी आहे.
ओहो या चेंडूवरती रनआउटची विकेट येईल का? ओ विकेट आली आहे, जावं लागतंय. बंडू जाधव जे संघर्ष करत होते आणि त्या संघर्षातून आलेली ही विकेट आहे. फलंदाज बॅक टू द पेवलेन डीजे. जागा घेतली सुमित कदमने, त्याची देखील पावलं पडलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. या आधीच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठे फटके पाहायला मिळाले. ही महत्वाची मॅच आहे कारण इथे जर पाहायला गेलं तर संघर्ष मोठा आहे, इथे जिद्द मोठी आहे आणि त्याच वेळेला आपल्याला देखील स्वतःला सिद्ध करायचं आणि ते सिद्ध करण्यासाठी सुमित कदमची देखील पावलं मैदानाच्या आतमध्ये. एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर बोटर रोल केली. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. काय चेंडू टाकलाय पहा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल जुनेद यासाठी. याला या 50-50 षटकासाठी राखून ठेवलंय. पहा बॅक ऑफ द हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू बोटर रोल केली आणि त्यानंतर धावा रोखलेत. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाणी बॉलचा खास संपर्क नाहीये तोपर्यंत सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती लागलेत. हे 4थं षटक आहे आणि या 4थ्या षटकामध्ये आपल्याकडे एक टार्गेट असणार आहे. प्रति षटकामध्ये आपल्याला 14 बनवायचे, ते आपण 14 बनवत नाहीयेत आणि 14 जर बनवल्या नाहीत तर आपल्या 50% आपली कपात केली जाणार आहे आणि म्हणूनच ती कपात रोखावी लागेल. ओहो या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका केला. नतीजा इथे मात्र 4 धावा आल्यात. थँक्यू. येस 3 धावांची इथे मात्र कपात केली जाईल. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 3 मायनस करावे लागतील या 4थ्या षटकामध्ये जे तुम्ही टार्गेट अचीव केलं नाहीयेत आणि त्याचमुळे आपल्याला इथे 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकामध्ये आपण बनवलेत 18 म्हणजे शेवटच्या षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला कुठेतरी एक चांगलं टोटल मी म्हणेन या षटकामध्ये कुठेतरी 12 धावांचा विचार आपल्याला करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 12 म्हणजेच प्रति चेंडूमध्ये 2 धावा आपल्याला बनवावे लागतील आणि त्यानुसार 30 धावांचं टोटल या मैदानावरती जर पाहायला गेलं तर मोठं टोटल असेल. ओहो या चेंडूवरती दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि नतीजा विकेट आली आहे. ज्या चुका बंडू जाधवने केल्या त्या चुका इथे मात्र सुमित कदमच्या माध्यमातून झाल्या आहेत आणि म्हणूनच ती विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू द पेवलियन. एक एक विकेट जात आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमवल्यात. 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. किसने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. हर अंधेरे के बाद सवेरा होता है, हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करे वो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता, रुकने से कुछ नहीं बदलता. जो चलता है वही आगे बढ़ता है. आपल्याला चालावं लागेल, मौन व्हावं लागेल. जर तुम्ही मौन झाला नाही तर निश्चितच आपल्याला रोखलं जाईल आणि रोखलं गेलं तर त्याचा दबाव आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. ओहो चेंज ऑफ पेस परिवर्तन पुन्हा एकदा जबरदस्त. ज्यासाठी जाळं विणलं होतं ते जाळं सक्सेसफुली इथे मात्र पाहायला मिळालं होतं, परंतु नतीजा तो सिंगल धाव धावफलकावरती आली. सिंगल आली म्हणजेच मयूर कुंभार स्ट्राईक वरती आले. आता काय बदल होईल या धावसंख्येमध्ये हे देखील पाहावं लागेल. मगाची मॅच आपण जबरदस्त पाहिली. संतोष सोळगे पाटीलचा आक्रमक शैलीचे फटके पाहिले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अक्षय तावरेने केलेला कमबॅक पाहिला आणि जबरदस्त मॅच मगाची पाहायला मिळाली आपल्याला.
ओहो धीम्या गतीने टाकला आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवलाय. स्क्वेअर लेग रिझर म्हणे दुहेरी धावेसाठी फटका सजवला गेला. 2 धावेने धावसंख्या थोडीसं जर पाहायला गेलं तर पुढे सरकणार आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा फलकावरती लागले जात आहेत. जे सिंगल डबल धावा ज्या आपण घेतला नाहीयेत त्याचा परिणाम धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मोठ्या फटक्यांचा कुठेतरी विचार केला गेला. सिंगल डबल धावा या मैदानावरती 30 धावा देखील डिफरंट होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ते टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, परंतु ते टार्गेट ठेवलं जात नाहीये. मोठ्या स्वप्नांचा पाठलाग हा छोट्याच पावलांनी होत असतो. ओहो हा चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावेसाठी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा आपल्याला रोखावे लागतील, कारण का शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या धावा या अपोजिट संघासाठी प्लस पॉइंट असणार आहेत. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, अगदी जवळ वळवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक पाऊल पुढे टाकलं होतं तो फटका सजवण्यासाठी, परंतु त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. या खेळाडूकडे मी सांगितल्याप्रमाणे शार्प टर्न आहे, जबरदस्त गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. बाबू सुर्वे जादूगार आहे. पुन्हा एकदा पाऊल पुढे टाकलं, मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन होतं, सिंगल आली आहे, फेकी चांगली झाली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि त्याच वेळेला ओहो थोडस जर पाहायला गेलं तर लेट आली आहे, परंतु थेट आली होती. म्हणूनच 2 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये येणाऱ्या धावा या मॅच एक टार्गेट ठरवणार आहेत. डान्सिंग डाव द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड झाली आहे. म्हणजेच काय तर पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले आहेत 30 चेंडू मध्ये 25 धावा, 26 धावांचं माफक आव्हान असणार आहे. काय होईल दुसऱ्या इनिंग मध्ये हे देखील आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणूनच थोडंसं मायक्रोफोन मध्ये बदल होईल. मी जयेश फुटफुटे आपली रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय, ते म्हणजेच याच रत्नागिरी जिल्ह्याचा बुलंद आवाज गोपी सर यांच्याकडे. थँक्यू. स्वागत. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा 16 पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये हा सामना रंगलाय, जिथे लक्ष थोडंसं छोटं आहे. सव्वीस धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आजच्या रात्रीमध्ये आणि त्यासाठी हे बॅटल रंगील. दोन संघ, दोन्ही मातब्बर संघ आहेत. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत, स्पॉन्सर्ड बाय मिस्टर समीर गारे. थँक यू डीजे. सोजाई देवरुख विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे या दोन टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीमधली ही लढत. लांजा युवा क्रिकेट क्लबला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाठबळ आणि पाठिंबा भक्कम आधारस्तंभ म्हणून लांजा युवा क्रिकेट क्लबचे प्रमुख मार्गदर्शक, लांजा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय स्वरूपदादा गुरव, आदरणीय नगरसेवक वैभवजी जोईल, माजी नगराध्यक्ष आदरणीय मनोहरजी बाईत साहेब या प्रमुख मार्गदर्शकांमुळेच ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. आणि त्यामुळेच या पर्वात देखील एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून राबवली गेली. सनलाइट क्रिकेटमधून सुरू झालेला हा प्रवास फ्लड लाईट्समध्ये दाखल झाला आणि काहीतरी वेगळी संकल्पना सत्यात उतरवण्याचा केलेला प्रयत्न, त्याला मुहूर्त मेढ
या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. तब्बल 1,11,111 प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक. मुख्य मंचावर झळाळणारा तो करंडक, ती ट्रॉफी पाहिल्यानंतर डोळ्यांचं पारणं फेडलं जातं. आणि त्या ट्रॉफीसाठी प्रत्येक रात्रीमध्ये इथे बॅटल रंगतील. 22 मार्च 2026 अंतिम रात्र असेल आणि अंतिम रात्रीमध्ये या पर्वाचा विजेता संघ, दादा संघ आपल्या समोर असेल. त्यामुळे प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्रीमध्ये आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. आपल्या आवडत्या खेळाडूंना, आवडत्या संघांना पाठिंबा द्या. पण तो आता या सामन्यामध्ये काय घडेल? मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं, अवधूत स्पोर्ट्स कणकवली जो संघ पहिल्या सामन्यामध्ये भरपूर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, त्यांनी त्यानंतरच्या सामन्यामध्ये एक उलटफेर केला. आता या सामन्यामध्ये उलटफेर होईल का? 26 धावांचं लक्ष AK स्पोर्ट्स वरवडीच्या समोर आणि त्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूने पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी बारामती तालुक्यातील काटेवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अल्पावधीमध्ये टेनिस क्रिकेटचे धडे ज्याने गिरवले आणि आपल्या खेळाच्या जोरावर 7 समुद्रापलीकडे आपल्या खेळाचा डंका पिटला, आपलं नाव रोशन केलं, तो खेळाडू मयूर मासाळ. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पहिल्या षटकासाठी P1चं षटक पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. त्याच्या समोर आहे हनीफ रुमानी. मागच्या मॅचमध्ये फार छाप पाडू शकलेला नव्हता. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील. 1 पॉइंट, 1 कव्हर, 1 वाईड डिश लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण असताना पहिला चेंडू मयूरचा. पहिलाच बॉल, चांगला कटर पुढ्यातून वळवलाय. रेल्वे गाडीच्या पद्धतीने वळण घेते तसाच हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला, बाहेर निघतोय. चांगला लेग कटर, पहिल्याच बॉलवर बीट केलाय आणि रुमानी पहिल्या बॉलवर बीट झालाय. निर्धाव चेंडूने सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर. हनीफसाठी कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला होता, वेट बॉट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं आणि हलक्याने कट करण्याचा प्रयत्न, लेट कट करायचा होता. परंतु तिथे आपण बघितलं तर एक अतिरिक्त खेळाडू लावलाय. कारण हनीफ रुमानीचा खेळ या खेळाडूंना माहिती आहे, त्याला रोखायचं आहे, धावा रोखायच्या आहेत, एकेरी धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे तो क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये लावला गेलाय. 2 चेंडू धाव. तिसरा चेंडू टॅप केलाय, बॉल कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिसफील होईल. एकदा मिळाली, बॅकअप दिलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या वेळेला अंगलट आलाय की काय? परंतु आता स्क्वेअर लेग पंचाने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. जोखीम होती, रिस्क आहे तो इश्क आहे, पण तो आता जोखीम अंगलट येईल का असा प्रश्न पडलाय. हृदयाची धडधड वाढली आहे. डेंजर एंडला धावत होता, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जोखीम घेतली. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर बघायला मिळेल नेमकं काय घडलं. पण तो आता तिसरे पंच पडताळणी करतील, शहानिशा करतील, त्यानंतर तो निर्णय येईल. दुसऱ्या धावेच्या दरम्यान थँक्यू डीजे दादा. विकेट गेली, 4-6 गेला की वाजवायचं, लक्ष ठेवा. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जाईल नेमकं काय घडलंय. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल आणि त्यानंतर रत्नागिरी tenniscricket.in आमचे कॅमेरामन विविध अँगल दाखवतायत. तिसरे पंच त्याची पडताळणी करतील. बॅट ड्रॅग केली काय हे पाहिले जाईल. अनेक अँगल नंतर तो निर्णय येईल. तो पारदर्शक निर्णय आपल्या समोर असेल. हृदयाची धडधड वाढली असेल. हनीफ रुमानीला देखील माहिती इथे थोडीशी जोखीम होती. तो देखील कुठेतरी आता विचार करत असेल चूक झाली आहे का. पण तो क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकीला माफी नाही. आणि त्यामुळे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज सुरक्षित आहे, 2 धावा मिळत आहेत, फलकावर धावा आहेत. या चेंडू बरोबरच 2 धावा. फलंदाज हनीफ रुमानी आहे सुरक्षित. सव्वीस धावांचं लक्ष. मयूर पुढचा चेंडू घेऊन तयार. भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू सरळ टन निघून गेलाय. सातत्याने लेग कटर, बोटांची जादू. मागच्या चेंडूच्या तुलनेत या चेंडूवर गती वाढवली, गतीसोबत बीट केलाय. पण तो हनीफ रुमानी शांत राहणारा खेळाडू नाहीये. तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी
आम्ही नेहमीच उल्लेख करतो, आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते नसेल तर लोक गेम खेळतात. इथे ते फुटवर्क पदल आलीत ते नाही आहे आणि त्यामुळेच बीट झालाय. तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाही आहे, त्या ब्रँडेड बॅटनी तुम्ही किती धावा काढता हे महत्त्वाचं. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, धुंडो धुंडो रे साजना, धावांसाठी झगडावं लागतंय, धावा येत नाहीयेत. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक संपलं, 26चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये फक्त 2 धावा मयूर मासाळने खर्च केल्या आणि सांगितलं बारामती काठेवाडी ते लांजापर्यंतचा प्रवास करून मी कशासाठी आलोय याचं उत्तर दिलंय. आता समीकरण आलंय 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 धावा. रन बॉल इक्वेशन. चोवीस बॉल 24 धावा. रन बॉल इक्वेशन. सामना संपलेला नाहीये, दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. 26 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, बाकीचे चेंडू निर्धाव टाकले. ही ताकद आहे मयूर मासाळची. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी साहिल आलाय. दुसऱ्या षटकासाठी साहिल. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. सुशील 1 पॉइंट, 1 एक्स्ट्रा कव्हर, 1 लॉंग ऑफ. असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला असताना ओडी विकेटने पहिला बॉल पिकअप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त 2 धावा. 2 धावा जरी प्रत्येक चेंडूवर आल्या तरी धावफलकाच्या दरम्यान तो धावफलक खालता ठेवत असताना हे लक्ष पूर्ण केलं जाईल तोच प्रयत्न करायचा, कारण मागच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मयूर मासाळने फक्त 2 धावा खर्च केल्या, तिथे तो किफायतशीर राहिला आणि त्यामुळे आता दुसऱ्या षटकाला थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तोच प्रयत्न करायचा आहे. साहिलच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, फुलक्यावर आहे 4, बिनबाद 4. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. प्रत्येक चेंडूवरच्या धावा महत्वाच्या असतील. समीर गारे स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी अजूनही. घड्याळामध्ये जर आपण बघितलं सध्या 1 वाजून जवळपास 40 मिनिटं झाले आहेत. प्रेक्षक अजूनही जागेवर आहेत. हे प्रेम दिलंय लादा चॅम्पियन्स ट्रॉफीला. भव्य दिव्य आयोजन करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा आदरणीय स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल, मनोहरजी बाई साहेबांनी राबवला आणि त्याचबरोबर युवा लांजा क्रिकेट क्लब यांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. सुमितजी गुरव आणि त्यांची संपूर्ण टीम. फुललेलींचा बॉल यॉर्कर टाकला होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बॅट फिरवली, चेंडू बाहेर निघतोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मी मगाशी उल्लेख केला की मयूर मासाच्या पावलावर पाऊल ठेवत असताना साहिलने सुरुवात केली या षटकाची. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू अगदी फुल लेन टाकला. टप्पा पडल्यानंतर बोटांची जादू त्या बॉलवर होती, तिथून बॉल बाहेर निघाला, डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय. 22 चेंडूमध्ये 22 धावा. साहिल पुढचा चेंडू घेऊन तयार. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज साहिल चेंडूच्या खाली झेल टिपतोय. सुशीलचा खेळ संपलाय. आयकॉन सुशील बॅक टू डग आउट. फलकावर धावा आहे 4, 1 गडी बाद. AK स्पोर्ट्स वरवडे. वरवडीला पहिला धक्का. 4 या धावसंख्येवर 26चा पाठलाग करायचा AK स्पोर्ट्स वडवडीला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नाझिम आलाय. हनीफ आणि नाझिम या जोडीला आता धावा गोळा कराव्या लागतील, परंतु साहिलच्या खात्यामध्ये विकेट आली. चौथा चेंडू विकेटने
शॉर्ट ऑफ लेंथ होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, क्रॉस बॅटने खेळलाय, स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झाला, तिथून चेंडू एकाच ॲक्शनमध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो, पण थोडासा उशीर झालाय, तोपर्यंत क्विक सिंगल जोखीम घेतली, जोखीम घ्यावी लागेल. टार्गेट चेस करणं तेवढंसं सोपं नाही आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघाकडे चांगली स्टारकास्ट आहे. आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यासाठी तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. सोळजाई देवरुख विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे, दोन्ही संघ मातब्बर आहेत, पण जो संघ या सामन्यात बाजी मारील, विजयी ठरेल, तो शेवटच्या सामन्यासाठी पात्र ठरेल. आणि तिथून आजच्या रात्रीमध्ये एक संघ आज शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पाऊल तोलून मोजून मापून टाकायचे. साहिल पुढचा चेंडू, यावेळेला हनीफ स्ट्राईक एंडला. थोडासा बाहेर जात असताना जागा बनवली, आउटसाइड ऑफ स्टंप थोडा जागा बनवत असताना हा फटका खेळ आहे, त्यामुळे एक धाव मिळते. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांनी तत्परता दाखवत असताना चेंडू थांबवला, तोपर्यंत एक धाव हनीफच्या खात्यामध्ये सिंगलच्या मदतीने फलकावर धावा झाल्यात. 6 धावा, 6-1. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, दुसरं षटक, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकात देखील जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. 5 चेंडू टाकत असताना 4 धावा खर्च केल्या. नाझिम स्ट्राईक एंडला. पायावरचा बॉल ऑन साईडला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतोय झेल, डीप मिड विकेट मध्ये झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. नाझिम फाकी बॅक टू पवेलियन. दुसरा धक्का. अठरा बॉल मध्ये 20. 2 षटकांचा गेम संपलाय. फुलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा, 2 गडी बाद. 18 बॉल मध्ये 20. योग्य वेळेला योग्य तो पत्ता काढला की बरंच काही समीकरण जुळून जातं. तेच दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळतं. योग्य गोलंदाजांचा वापर केलाय लगातार. पहिल्या षटकामध्ये मयूर मास्ताने षटक चांगला हाताळलं. मी उल्लेख केला होता की त्याच्या पावलावर पाऊल टाकत असताना साहिलने दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या, 1 विकेट मिळाली. तिसऱ्या षटकासाठी मयूर आलाय. मयूर कुंभार सातारा परिसरातला खेळाडू. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये झेल टिपलाय मयूर मासाळने. मयूर कुंभारच्या चेंडूवर विकेट मिळते. हनीफ रुमानी बॅक टू डग आउट. धक्का बसतोय तिसरा. 6 धावा, 3 गडी बाद. मासा सांगतोय मयूर कुंभारला, येस बडी यू कॅन डू इट, तू हे करू शकतोस. पहिल्याच बॉलवर विकेट. ऍक्शन रिप्ले रत्नागिरी टेनिस cricket.in वर. लांबी कमी, त्यानंतर तेवढीच तत्परता. मयूर मासाने शेवटपर्यंत नजर टिपली चेंडूवर. एक सेफ हँड कॅच, एक अचूक झेल त्याने टिपला. फलकावर आहे 6 धावा, 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. आता पहिल्या बॉलवरची विकेट आत्मविश्वास देणारी ठरते. 26चं लक्ष्य, 20 धावा अजूनही बनवायचे आहेत. त्यासाठी 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये 20. सामना चांगला रंगेल यामध्ये शंका नाही आहे. मयूर कुंभारच्या खात्यामध्ये विकेट आली. फिटनेस चांगला आहे, उंची चांगली आहे, धारदार गोलंदाजी बघायला मिळते. पण तो मैदानाच्या आतमध्ये दानिश आलाय. अवधूतच्या जोडीने तो आता फलंदाजी करेल. अवधूत आहे या टीमचा आयकॉन, त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. दानिश आणि अवधूत दोघेही नव्याने दाखल झालेत. एकही चेंडू त्याने खेळलेला नाही आहे. लेफ्ट हँडर दानिशसाठी पुढचा चेंडू असेल या षटकातला. पहिल्या चेंडूवर विकेट आली. डीप स्क्वेअर लेग, डीप विकेट, लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत आणि अशा वेळेला पहिला चेंडू.
रनवेमध्ये थांबलाय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि त्यामुळेच रनवेमध्ये थांबला. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर जाईल. दानीच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळी रणनीती आखली आहे मयूर कुंभारने आणि त्यामुळेच तो या चेंडूवर थांबला. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा बनवायचे. ओढ विकेटने दानीसाठी पुढचा चेंडू. चांगला कट्टर टप्पा पडल्यानंतर उसळी मिळते. चांगला बाउन्स प्राप्त झाला. खांद्याचा वापर केलाय. हा ॲक्शन आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला रिलीज करतो फॉलो थ्रू चांगला आहे. आपल्या उंचीचा वापर करत असताना टप्पा जसा पडला बॉल बाहेर निघाला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. समीकरण बदललंय. 16 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 20. मयूर कुंभार आजच्या रात्रीमध्ये सुपर हिरो ठरणार का याचं उत्तर मिळेल. फटका हवेत. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा झाल्यात. 7 धावा. 26चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या बाजूने अवधूत त्याला सांगतोय मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत आपण थांबलो तर हा सामना आपण जिंकू शकतो. त्यामुळे घाई करू नको. एकेरी दुहेरी धावा जरी चालू राहिल्या तरी या लक्ष्याच्या जवळपास आपण जाऊ शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण करू शकतो. आपल्याला थांबणं गरजेचं आहे आणि हाच सल्ला दिला असेल. चर्चा होणं गरजेचं आहे. आमच्या प्रशांत आदवडे सरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शाम की चाय और बडे लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा दोन्ही फलंदाजांमध्ये झाली. बॅटच्या टोला कनेक्शन. बॅट फिरवली आहे. स्लोवर कटरचा वापर केला. गती कमी केली. मागच्या चेंडूमध्ये गती होती. यावेळेला गती काढून घेतली. कटरचा वापर केला. स्लोवर कटर टाकलाय. बॅटच्या टोला कनेक्शन. मात्र एक धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा चालूच ठेवाव्या लागणार आहेत. समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक आहे 14 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात. 18 धावा 26चं लक्ष आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण बघितलं लो स्कोरिंग मॅच डिफेंड केल्या गेल्या आणि हाय स्कोरिंग मॅचेस देखील खूप चांगल्या रंगल्या. आज 50 पार धावा झाल्या. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावा येत नव्हत्या. त्यानंतर 50 पार देखील झाली. मयूर कुंभार पुढचा चेंडू घेऊन तयार. हवेत खेळाय. फटका फसलाय. मिड ऑफ चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. डोक्याला हात लावलाय. पहिला झेल सुटलाय. सकाळी ओला साबण हातातून निसटावा तसा बॉल निसटलाय परंतु सोडलेला झेल बदलेल का खेळ. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच नव्हती. ही मॅच होती. जिंका पकडा झेल. जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस. आत्ता झेल सुटलाय. संधी निर्माण झाली परंतु ती संधी पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने टाटा बाय बाय करत निघून गेली. सोडलेला झेल आत्मविश्वास देईल. समीकरण 13 चेंडू 17 धावांची गरज. अवधूत पाटीलने चूक केली आहे परंतु त्यानंतर सोडलेला झेल डाऊन दी ग्राउंड. एकीच मारा. खिच के मारा. सॉलिड मारा. चेंडू सीमा पार. षटकार. काय घडतं याचं प्रत्युत्तर दिलंय. तो सोडलेला झेल किती अंगलट येऊ शकतो याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. अवधूतचा झेल सुटला होता. अवधूत पाटीलने मागच्या चेंडूवर चूक केली असं मी म्हटलं होतं कारण त्याने फटका चुकीचा खेळला होता परंतु त्याला तिथे चुकीची शिक्षा मिळाली नव्हती. त्याने त्यानंतर पनिशमेंट दिले. बॉल थोडासा पुढे टाकला. टायमिंग जुळवलं. खटक्यावर पलटी आणि मग त्यानंतर खटक्यावर बोट. जागेवर पलटी. चेंडूने सीमारेषेच्या बाहेर कल्टी मारली आणि षटकार मिळालाय. जो 6 धावांचा फटका गरजेचा होता तो आलाय. 26 धावा बनवायचे. 15 धावा 3 गडी बाद. समीकरण इथून पुढे असतील 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे. अजूनही 11 धावा आणि त्यातही आता 50-50 षटक. हे षटक बरंच काही उलटफेर करणार राहतो. आर्य बेर्डिक 4थ्या षटकासाठी आलाय. 50-50च्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिला हा खेळाडू. जेवढा चांगला खेळाडू आहे तेवढा चांगला कॉमेंटेटर आहे. एक उभारता कॉमेंटेटर देवरुख परिसरातला.
पुन्हा चांगला खेळा. मागच्या मॅचमध्ये त्याने सामनावीरचा किताब मिळवलाय. आता इथे त्याची देखील सत्व परीक्षा आहे. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, थोडी उसळी होती. बॅटच्या स्टिकरला कनेक्शन लागलं. गोशांकी क्षेत्रामध्ये विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये गोशांकी क्षेत्र, तिथे धाव मिळते फक्त एका धावेच्या मदतीने फलकावर धावा झाले 16. 10 धावांची अजूनही गरज आहे. या षटकात 14 काढल्या, त्या पलीकडे धावा गेल्या तर ऍड होतील, त्यापेक्षा कमी आल्या तर मायनस होतील. बरीच समीकरणं या षटकावर आहेत. इथे हे षटक प्रभावी राहिलं तर शेवटच्या षटकामध्ये काहीतरी वेगळे चित्र बघायला मिळेल. अनेकांना तीच अपेक्षा असेल. काही म्हणतील हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगू दे, आणि तीच अपेक्षा असेल. दुसरा बॉल आडव्या बॅटने पाठवून दिलाय. डीप मिड विकेट, सीमा पार, षटकार. 6 धावा. कटरचा वापर केलाय. चेंडूला आतमध्ये आणायचं होतं. यावेळेला टप्पा पहिल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. गतीसोबत बीट करण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूवर ज्यावेळेला षटकार आला लगेचच व्हेरिएशन केलं. धाव मिळालेली नाहीये. समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये 4 धावा, परंतु 50-50चं षटक. काय घडेल हे अद्याप सांगता येणार नाही. अजून एक वेळा प्रयत्न केलाय, बॉलला फोर्स केला आणि हा बॉल देखील सरळ जातोय. सीमा पार, मी घेत नाही टेन्शन. स्टेटस मध्ये करा मला मेन्शन. चेंडू सीमा पार, षटकार. स्लोवर वन, गती कमी केली, बीट केलंय. गती कमी करत असताना चांगलं व्हेरिएशन. आता डॉट बॉल आलाय, परंतु आता काहीच होणार दिसत नाहीये. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन विंडो सीट मिळून काहीच फायदा नसतो. विंडो सीट मिळायला हवी तर ती पहिल्यांदा मिळाली पाहिजे प्रवासाच्या सुरुवातीला. आता डॉट बॉल टाकून फार काही त्याचा परिणाम होईल असं वाटत नाहीये. हा बॉल लाखू टप्प्याचा हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावा बुक करायच्या होत्या, मात्र इथे विकेट आली. फलंदाज बाद होतोय. तयार राहा. जसा हा सामना संपेल लगेच टॉस होईल. आता 6 चेंडूमध्ये 4 धावांची आहे गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये. 50-50च्या ओव्हरमध्ये 2 षटकार जरी आले तर तुझी आज शेवटच्या बॉलवरची विकेट गेली. तिथून पुन्हा एकदा पलटवार झालाय. मैदानाच्या आतमध्ये जुनेद मेमन नवीन फलंदाज म्हणून दाखल झालाय. चला थोडंसं फास्ट या. 6 चेंडूमध्ये 4 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कुणाची बदलणार. ज्यावेळी अवधूत पाटीलचा झेल सुटला होता त्यानंतर षटकाराला तिथून सामन्यामध्ये शिरकाव झाला. आता 6 चेंडूमध्ये 4 बनवायचे. 26 धावांचं लक्ष होतं. 50-50च्या ओव्हरमध्ये अनेक बदल झाले, उलटफेर झाले. आता 6 मध्ये 4. 6 चेंडू 4 धावा. आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या लढतीसाठी कोणता संघ पात्र ठरणार. एके स्पोर्ट्स वरवडे की सुळजाई देवरुख. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी साहिलने स्वतःच्या खांद्यावर घेतले. 1 षटक 4 धावा 2 विकेट ज्याच्या खात्यात आहे तो गोलंदाज दाखल झालाय शेवटच्या षटकासाठी. समोर असतील दानिश 4 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. जुनेद मेमन नव्याने दाखल झालाय, त्याला साथ द्यायची आहे. लेफ्ट हँडर साठी शेवटच्या षटकामध्ये साहिलकडे कोणती रणनीती असणार, कारण 6 चेंडू
4 धावांची गरज असताना बचाव केला जाईल का? पहिला चेंडू साहिलचा ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडरसाठी तयार. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची आहे, मात्र यावेळेला डायरेक्ट हिट करू पाहत होता. क्विक सिंगल, जोखीम घेतली, आंखों ही आंखों में इशारा केला, भाग मिल्का भाग, अभी नाही तो कभी नाही असं सांगितलं आणि त्यानंतर ही धाव पूर्ण केली. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये सामना क्रमांक 6 रंगलाय. AK स्पोर्ट्स वरवडी विरुद्ध सुरजाई देवरुख, दोन्ही मातबर संघ आहे. समीकरण 5 चेंडूमध्ये 3 धावा. साहिल ओव्हर द विकेटने यावेळेला जुनेद मेमनसाठी आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तत्पर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 30 धावा. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. दानिश पोचलाय 5 बॉलमध्ये 9 एका बाजूने त्याने आपल्या संघासाठी अखिलला लढवलाय, शेवटपर्यंत तो टिकून आहे. चेंडू शिल्लक आहे 4, 2 धावांची आहे गरज. हलक्या हाताने स्टिअर केलाय, बॉल ढकललाय, 1 धाव मिळेल, पंचांचा इशारा येतोय. धावा आता पोहोचल्या स्कोर बोर्डवर 30 धावा. 3 चेंडूंचा के शिल्लक आहे, 1 धावेची गरज. अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाचा संघनायक आपल्याला विनंती, टॉससाठी तयार राहा. जसा सामना संपेल लगेचच पुढच्या सामन्याचा टॉस होईल आणि त्यामुळे कोणताही विलंब करू नका. आज पहिली रात्र, पहिला दिवस, उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवलाय. हलक्या हाताने बॉलला दिशा दिली, सिंगल घेत असताना विजय मिळवलाय आणि बरोबरच AK स्पोर्ट्स वरवडी हा संघ या सामन्यामध्ये विजयी झालाय. तर सुरजाई देवरुख हा संघ या स्पर्धेला आजच्या रात्रीमध्ये टाटा बाय बाय इथे करतोय. या सामन्याबरोबरच सध्या AK स्पोर्ट्स वरवडीने पुढच्या फेरीसाठी आपलं स्थान निश्चित केलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील. पण आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. याच रत्नागिरीतला एक गोड आवाज आणि अलीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सातत्याने जो आवाज आपण क्रिकेटच्या पटलावर समालोचक म्हणून ऐकतोय, असे आमचे मित्र जयेश पोटपोडी सर आपल्यासोबत जोडले जातील. इट्स ओ टू यू. धन्यवाद. खेळाडू अवधूत पाटील. अवधूत, आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दर्जेदार खेळ, शेवटचा सामना. स्वरूप गुरव, त्याचबरोबर वैभव जोईल आणि मनोहरजी बाईत. खूप चांगले मार्गदर्शन. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे पुन्हा एकदा जे जोडले जात आहेत. आपल्या रत्नागिरीमधील एक मंत्रमुग्ध करणारा आवाज.